हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल मीमांश अँड सावीवड. आज मी व्हेज मंचुरियन बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: एक कोबी, गाजर, मैदा, तांदळाचं पीठ, लाल तिखट, चवीनुसार मीठ. ग्रेव्हीसाठी मी शिमला मिरची घेतली आहे, कांदा घेतला आहे, गाजर घेतलं आहे, हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहे व अद्रक व लसणाची पेस्ट करून घेतली. एक गाजर किसून घेतलं आहे व एक कोबी पूर्ण किसून घेतला आहे. त्यामध्ये मी मैदा टाकला आहे, 1-2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे, लाल तिखट, चवीनुसार मीठ व अद्रक व लसणाची पेस्ट करून टाकली आहे. त्यामध्ये एक मिरची टाकली आहे. ते चांगलं मिश्रण एकजीव करून घेतलं आहे. दुसरीकडे मी ग्रेव्हीसाठी एक कांदा, एक शिमला मिरची, एक गाजर कट करून घेतलं आहे. ते तेलात फ्राय करून घेतलं आहे. त्याच्यात किंचित चवीनुसार मीठ टाकलं आहे व हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या आहे 4-5. मी वाफायला लावलं आहे ते. दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे कढई. लोखंडाची कढई घेते कारण तेल कमी लागतं. आणि मंचुरियन करायला घेतले मी. ते मंद आचेवर होऊन द्यायचे. फास्ट गॅसवर कच्चे राहून जातील. ते चांगले तळले जातात. मग आतपर्यंत शिजतात ते व्यवस्थित. बघा, मंद आचेवर किती छान फ्राय होत आहे. खूप छान झाले होते. आणि मी ग्रेव्हीसाठी रेडीमेड व्हेज मंचुरियन मसाला आणला होता. त्यांनी मेजरमेंट दिलं आहे तेवढं पाणी घेऊन त्यामध्ये मिक्स केला पातेल्यात. आणि वाफायला ठेवलेला कांदा, शिमला मिरची व गाजर याच्यामध्ये मी टाकून दिला. आणि गरम गरम मंचुरियन मी त्यामध्ये टाकले आणि 5 मिनटं गॅस चालू ठेवून चांगलं मिक्स केलं, एकजीव केलं. खूप झटकीपट होता हे व्हेज मंचुरियन आणि चव खूप छान आली होती. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असते तर लाईक करा, कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.